नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नित्या आणि अधिराजचं लग्न अधिराजला आठवत असतं आणि त्याच वेळेला तो विचार करतो की हे माझं लग्न आहे आणि माझ्या घरामध्ये चाललं आहे. मग ही नित्या मॅडम समोर मला कशी काय दिसते, नेमकं काय घडतं आहे त्याचं त्यालाच कळत नसतं. आता त्याला खूपच टेन्शन येतं. तो विचार करतो की नित्या मॅडमचा चेहरा मला सारखा का समोर दिसतोय, मला समोर पाहुणीचा चेहरा दिसला पाहिजे, मग नित्या मॅडम मला का समोर दिसते, असा विचार त्याच्या डोक्यामध्ये सतत येत असतो आणि त्या विचारांनीच तो आता घाबरून गेलेला असतो. आणि त्यानंतर मग आता इथे सगळेजण अधिराज अधिराज असे करत असतात, मात्र कोणाचंही त्याच्याकडे लक्ष जात नाही की तो घाबरलेला आहे. आणि त्यानंतर मग आता अधिराज हा हे सगळं करत असताना त्याला जोगतीने जे शब्द आठवतात. जोगतीन त्याला म्हणालेली असते की पोरा, काही कर, ती तुझी वाट बघायले, या सगळ्या गोष्टीमधून तू बाहेर निघायला पाहिजेस, हे सगळं ती त्याला म्हणालेली असते. आणि त्यानंतर मग आता हे घडत असताना सावरी येते आणि सावरी म्हणते की दाद्या चल तयारी कर, आणि तो तयारी करून बाहेर येतो. तर इथे आता राजमा ही शालिनी बरोबर उभी असते आणि त्याच वेळेला शालिनी म्हणते की वा, किती मजा येते नाही हे लग्न पाहायला, थोडा वेळ अजून वाट बघ नित्या, काय आहे ना, थोड्या वेळाने लग्न लागलं ना की आपण प्रत्यक्षात तिथे भेटायला जाऊया. खरंच किती मस्त वाटतंय तिथे सगळं लग्नाचा माहोल. तेवढ्यातच इथला दरवाजा उघडतो आणि समोरून एक माणूस येतो. आता माणूस आल्याबरोबर शालिनी घाबरते. दोघंही शालिनीवर बंदूक ताणतात. शालिनी घाबरून म्हणते की कोण आहेस तू आणि इथे कशाला आलेला आहेस. त्याच वेळेला मग आता ती माणसं ही शालिनीला म्हणतात की गपचूप बसायचं, जास्त आरडाओरड करायची नाही. आणि नंतर एक मुलगा शालिनीला वास देतो आणि ती तिथेच त्या वासाने गुंगीने बेशुद्ध होऊन जाते. तर इथे राजमा म्हणते की काय, हे काय आहेत आणि कोण आहेत ही माणसं आणि कोण आहात तुम्ही. त्याच वेळेला ते दोघेही तोंडावरचे रुमाल बाजूला करतात. तर समोर संत्या आणि त्याचा मित्र असतो. त्यावेळेला आता लगेच राजमा म्हणते की काय संत्या, तू तू आहेस का इथे. तेव्हा तो म्हणतो की मग कसा वाटला आपला प्लॅन, आणि तो हसायला लागतो. आणि त्याच वेळेला समोरून आता लवली येतो, म्हणतो की अरे हे प्लॅन माझा आहे, माझा. आणि मग राजमा खुश होऊन म्हणते की लवली, तुझा प्लॅन आहे तर हा. तेव्हा तो म्हणतो की हो, ही दोघं माझीच माणसं आहेत. तर आता राजमा म्हणते की लवली, कसला लवली प्लॅन केला आहेस म्हणून सांगू, खरंच खूप भारी. तेव्हा लवली म्हणतो की हा प्लॅन माझा नाही, हा नित्या मॅडमचा प्लॅन आहे, आमचं फोनवर बोलणं झालं होतं. मग आता नित्या ही खुर्चीवरून उठते आणि नंतर म्हणते की आता आपल्याला काही करून लवकरात लवकर माईपर्यंत पोहोचलं पाहिजे, आणि नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा लवली म्हणतो की हो, ते पण प्लॅनिंग आता आपण करूया, माईपर्यंत कसं पोचायचं ते. तर आता माईला त्या घरातून कसं बाहेर काढायचं आहे यांचं प्लॅनिंग सुरू होतं. नित्या म्हणते की हे बघ लवली, आता या प्लॅनमध्ये तुला यायला नको, तू दुसऱ्या बाजूने राहा, मी आणि संत्या बघतो आता काय करायचं ते. तर इथे लग्नाच्या वेळेला अधिराज हा देवीकडे सारखा सारखा बघत असतो आणि नेमकी देवीचा काय संकेत आहे ते विचार करत असतो. त्याच वेळेला तिथे सावरी येते आणि म्हणते की दाद्या, काय झालं, तुझा असा चेहरा का पडला आहे. त्याच वेळेला आता तो म्हणायला लागतो की अगं सावरे, ते काय नाही. मग ती म्हणते की दाद्या, तू हसत राहा, देवीच्या मनात जे काही आहे ते घडणारच आहे, त्याच्यामुळे तू आता शांत राहा. म्हणते की हे घे तुझी कट्यार, पकड, असं म्हणून ती त्याच्या हातात कट्यार देते. आणि त्याच वेळेला आता पुन्हा एकदा अधिराजच्या मनामध्ये खळबळ माजलेली असते. नंतर आपल्याला पाहायला मिळतं की ती कट्यार हातात घेऊनच अधिराज देवीपुढे हात जोडतो. तर इथे सारखं सारखं त्याला समोर नित्या आठवत असते. नित्या ही पांढरा ड्रेस घालून पुढे पुढे पळत आहे आणि तिच्या मागे काही गुंडी लागलेले आहेत, हे सगळे त्याला आठवतं. नंतर इथे नित्या बाहेर पडते तेव्हा तिच्या देवळासमोर जाते आणि देवीच्या देवळासमोर जाऊन ती घंटानाद करत असते. ती म्हणते की या शालिनीच्या तावडीतून तर तू मला सुखरूप बाहेर काढलंस, पण आता अधिराजचं काय, अधिराजचं लग्न होतं आहे, हे सगळं काय घडतं आहे, तू जोपर्यंत संकेत देणार नाहीस तोपर्यंत मी घंटानाद करत राहणार. तर इथे अधिराजला नित्याचा तिथे घंटानाद होत असताना खूपच जास्त त्रास होत असतो. या सगळ्याने त्याला खूप वाईट वाटत असतं. तर नित्या म्हणते की अधिराज, तू काहीही कर पण तुला माझ्यापर्यंत यावंच लागेल. ती देवीला म्हणते की हे देवी आई, या सगळ्यामध्ये मला एकच कळतं आहे, शालिनी माझा जीव घेईल किंवा दुसरं काहीतरी होईल, पण शालिनी माझा जीव घ्यायच्या आधी जर अधिराजचं माझं लग्न होऊ शकलं नाही तर मीच तुझ्या पायाशी डोकं टेकून डोकं फोडून जीव देईन, पण तू माझा अंत बघू नको, तू लवकरात लवकर काय तो निर्णय घे, असं इथे आता नित्या म्हणायला लागते. आणि हे म्हणत असताना आता तिच्या डोळ्यामध्ये खूपच पाणी आलेले असते. नित्या म्हणते की देवी आई, या सगळ्यातून मला तू वाचव, तू या सगळ्यातून मला तार, नाहीतर माझी माई आणि मी दोघींचंही आयुष्य काहीच राहणार नाही. तर इथे देवीचा मात्र
अगदीच नाईलाज व्हायला लागलेला असतो. त्या आता पुन्हा घंटानाद करू लागलेली असते आणि हे सगळं करत असताना तिला अधिराज आणि तिचे क्षण आठवत असतात. त्यांचे दोघांचे न झालेल्या लग्नाचे क्षण तिला आठवू लागतात. त्याचप्रमाणे जयदीप गौरीचे लग्नाचे क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात आणि हे होत असताना ती म्हणते की आई माझ्या अकेला धाव, आई माझं स्वप्न पूर्ण कर, माझा अधिराज होऊ शकला नाही तर माझं आयुष्य काहीच नाही राहणार, असं म्हणून ती रडत रडत घंटानाद करते. तेवढ्यातच तिथे आता संत्या आणि लवली येतात आणि संत्या लवली आल्याबरोबर ती देवाला हात जोडते. आता संत्या लवली म्हणतात की चला आपल्याला पुढे काहीतरी प्लॅनिंग केलं पाहिजे, त्याशिवाय पुढे काहीही होणार नाही. आणि त्यानंतर आता नित्या म्हणते की चला. लवली तिच्या हातामध्ये बॅग देतो आणि त्यांनी दोघांनीही वेश बदलायचे कपडे आणलेले असतात. तर इथे विमल म्हणते की चल सावरे लवकर लवकर हे ताट घे, चला लवकर गुरुजी आलेत, पुढच्या विधींना सुरुवात केली पाहिजे. आता सावरी ही हाराचं ताट घेऊन तिकडे निघून जाते आणि त्याचबरोबर लवली म्हणतो की चला नित्या मॅडम आपल्याला निघालं पाहिजे, काही करून लवकरात लवकर त्या माणसांना माईच्या तावडीतून सोडवलं पाहिजे. आता हे सगळं घडत असताना नित्या म्हणते की लवली बरं ठीक आहे चल तू, मी बघते पुढे काय करायचे ते. त्यानंतर मग आता नित्याच्या डोळ्यात मात्र पाणी येत असतं. काहीही करून तिला आता माईला तरी सुरुवातीला सोडवायचं असतं. अधिराज हे तिचं पुढचं टार्गेट, पण मात्र सुरुवातीला माई संकटातून सुटणं तिच्यासाठी जास्त महत्त्वाचं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे तात्या हे विमलला म्हणत असतात की चल चल लवकर, इथे काय थांबली आहेस. तितक्यात अधिराज येतो. विमल म्हणते की राजा माझा मुलगा खरंच राजविंडा दिसत आहे, आज फायनली माझ्या मुलाचे लग्न लागत आहे. त्याच वेळेला मग आता अधिराज म्हणतो की आयडे जरा 1 मिनिट थांबतेस का. ती थांबते. तेव्हा मग विमल विचारते की काय झालं आहे, तू असा टेन्शनमध्ये का आहेस. त्याच वेळेला मग आता इथे तो म्हणायला लागतो की आयडे माझ्या मनाला ना काही पटत नाही आहे, माझं मन अगदी स्वतःला खातं आहे असं झालं आहे, खरंच खूप या सगळ्याचा त्रास होत आहे. त्याच वेळेला मग आता ती म्हणते की बाळा असं का म्हणतोयस तू. तेव्हा तो म्हणतो की आयडे मला मनात खूप खळबळ माजली आहे, काहीतरी चुकीचं घडतंय असं वाटतंय मला, देवी काहीतरी वेगळी संकेत देते. तेव्हा मग ती म्हणते की हे बघ बाळा कसं आहे ना, तुझं लग्न लागतंय, लग्न लागताना असे बैचेनी होत राहते, तुलाच काय मुलींना पण होत असते, पाहुणीला पण होत असेल, म्हणूनच तू त्याचा जास्तीचा विचार करू नकोस. आणि त्याच वेळेला आता विमल म्हणायला लागते की हे बघ जे काही आहे ना ते आत्ता शांत हो, शांत चित्ताने देवीला हात जोड आणि लग्नासाठी उभा राहा, बाकी कसलाही विचार करू नकोस. असं म्हटल्यावर आता इथे हे सगळं घडत असताना तो म्हणतो की नाही आयडे मला काहीतरी वेगळंच वाटतंय, तू हो पुढे मी येतो, मी देवी पुढे बसून येतो. तर इथे शालिनीची माणसंही पहाऱ्यावर असतात आणि त्यानंतर लग्नासाठी सगळी लोक उभी असतात. अधिराज येतो आणि देवाच्या दर्शनाला जायचं असते. तेव्हा तात्या म्हणतात की चला मारुतीचं दर्शन करून येऊया. तेव्हा पहारेकरी म्हणतात की नाही तुम्ही जाऊ शकत नाही, शालिनी मॅडमचा कडक बंदोबस्त आहे, त्यांनी सांगितलं आहे की इथून या वेशीतून कोणालाही बाहेर पाठवायचे नाही. तात्या म्हणतात की बरं ठीक आहे तुम्ही कडक पहारा द्या, मग तुम्ही आमच्यासोबत चला, रीतभात तर केली पाहिजे ना, मारुतीचं दर्शन घेतल्याशिवाय पुढच्या रीती कशा होतील. तेव्हा मग ती माणसं येतात आणि इथे लवली हा माईपर्यंत पोचतो. बाहेर नित्या आणि संत्या दोघंजणही भांडणं करतात आणि त्याच वेळेला लवली माईपर्यंत पोचून माईला बाहेर घेऊन जातो आणि ती गुंड आतमध्ये जाऊन बघतात तर तिथे माई नसते. तर इथे सगळ्या बायका ह्या गप्पा मारत बसतात. मारुतीचं दर्शन घेऊन अधिराज आणि बाकीचे लोक आलेले असतात. तेव्हा विमल म्हणते की चला चला दर्शन झालं आहे तर पुढे आता लग्नाची विधी सुरू केले पाहिजेत. गुरुजी पण म्हणतात की हो. आता अधिराज आतमध्ये जातो आणि आरतीचं ताट असतं ते सावरीच्या हातामध्ये असतं. माई म्हणते की आता एक काम केलं पाहिजे, आपण तिघंही एकत्रच थांबूया. तेव्हा नित्या म्हणते की नाही आपण एकत्र थांबून काहीच फायदा होणार नाही, तुम्ही वेगळे जा, हवं तर मला घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण माईला काही करून आपल्याला किडनॅप करून द्यायचं नाही आहे पुन्हा. तेव्हा माई म्हणते की नाही अगं गौरे मी तुला अशी एकटीला नाही सोडणार, तुला संकटात नाही टाकणार. तेव्हा नित्या म्हणते की माई एकदा झालं, मागच्या वेळेला तुम्ही माझ्यामुळे संकटात पडलात, आता मी तसं होऊ देणार नाही. नंतर मग आता वसुंधरा ही सारखी सारखी शालिनीला फोन करत असते, मात्र रावसाहेब हा वसुंधराला फोन करून सांगतो की नित्या म्हातारीला घेऊन पळाली. आता अधिराजची सगळेजण वाट बघत असतात. अधिराज हा लग्न मंडपात म्हणजेच तिथे येतो आणि त्याच वेळेला गुरुजी म्हणतात की चला बोहल्यावर उभे राहा. आणि नंतर मग पुढचे विधी झालेले असतात. अंतरपाठ धरण्यासाठी सगळेजण उभे असतात. मंगलाष्टका सुरू होण्याच्या वेळेलाच अधिराज उभा असताना त्याच्या डोक्यावरचं जी मुंडावळी असते ती खाली पडते, ती तुटते. त्याच वेळेला सगळेजण धक्क्यात जातात. लगेच तात्या म्हणतात की मुंडावळी ऐन लग्नाच्या वेळेला असं मुंडावळी तुटणं चांगलं नाही. तेव्हा मग आता गुरुजी म्हणतात की मुंडावळी आणा, हा काही शकून नाही, हा अपशकून आहे. मग आता लगेच तात्या सावरीला म्हणतात की बाळा दुसरी मुंडावळी आहे का. तेव्हा ती म्हणते की नाही तात्या एकच मुंडावळी आणली होती. त्यानंतर मग आता ती म्हणायला लागते की
आपण मुंडावळीशिवाय लग्न लावू शकतो ना. गुरुजी म्हणतात की नाही, शास्त्र असतं मुंडावळीशिवाय लग्न होणार नाही. आणि त्यानंतर मग आता सारखी सारखी वसुंधरा राजमाला फोन करत असते, म्हणजे शालिनीच्या फोनवर. तेव्हा राजमा पायानेच तो फोन कट करत असते. आता वसुंधरा म्हणते की नेमकं काय झालं असेल, ही कुठे अडकली असेल शालिनी, मला जाऊन बघितलं पाहिजे. आणि ती निघालेली असते. त्याच वेळेला आता वसुंधरा सोडवते आणि म्हणते की चल अगं, कुठे राहिलीस, त्या नित्याने पुन्हा तुला मात दिली. तेव्हा शालिनी म्हणते की मी माझ्या गोळ्या घेऊन येते, तू पुढे हो. आणि दोघींनीही राजावाडीच्या दिशेने नको जाता, तू राजावाडीने जा, मी जंगलाच्या दिशेने जाते आणि त्या नित्याचा शोध घ्या, असं म्हणून दोघीही निघतात. तरी ते अधिराज हा देवापुढे हात जोडतो आणि म्हणतो की देवी, हे काय होत आहे माझ्या लग्नामध्ये. या लग्नामध्ये मला असं का जाणवतंय की सगळं काही माझ्या विरोधात घडतंय आणि सारख्या सारख्या मला नित्या मॅडम आणि मी का दिसतोय, आणि मी स्वतःच मला ते स्वप्नात का दिसतोय आणि मला नित्या मॅडम दिसत आहेत. हे नेमकं सगळं काय घडतंय, असं अधिराजला प्रश्न पडलेला असतो. आणि त्या सगळ्या प्रश्नाने तो भंडावून सुटलेला असतो. आणि तो विचार करतो की देवी, तू नेमका मला काय संकेत देत आहेस, मीच मला स्वप्नात का दिसतोय, असं तो विचार करायला लागतो. मालिकेचा भाग 2 थोड्याच वेळात चॅनलवर अपलोड होईल. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.